बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशाबाहेर निघून जाण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशात गेल्या काही महिन्यापासून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थी आंदोलन सुरू होते. शनिवारी आणि रविवारी आंदोलन अधिक तीव्र होऊन त्याला हिंसक स्वरूप मिळाले. त्यामुळे पोलिसांसह 100पेक्षा जास्त लोक मारले गेले. सोमवारी हसीना यांच्या विरोधकांनी आंदोलनाच्या साथीने ढाक्यामध्ये मोठा मोर्चा काढला, घोषणाबाजी केली, तर लष्कराने आपण जनतेच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. या घटनेनंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी गणभवन येथे हल्ला चढविला. यामध्ये त्यांनी काहींनी बदक, काहींनी बकऱ्या, काहींनी तलावात आंघोळी केल्या, काहींनी रोपं उपटली. हा मोर्चा नेमका कसा पंतप्रधान यांच्या अधिकृत निवासस्थानी गेला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी सह्याद्री न्यूज 1 या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. जाणून घेऊया त्या दिवशी नेमकं काय घडलं. शेख हसीना देशातून पळून गेल्याच्या काही मिनिटांनंतरच लोकांच्या कधीही न संपणाऱ्या प्रवाहाने कर्फ्यूला झुगारून पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी कूच केली. राजधानी ढाक्याच्या जवळपास प्रत्येक भागातून सर्व वयोगटातील लोक रस्त्यावर उतरले होते. मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आला होता आणि सुमारे 2:30 वाजेपासून तासनतास हजारो पुरुष, महिला आणि मुलांनी परिसर व्यापला गेला होता. लाल विटांच्या या राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी शेकडो लोक जाड विटांच्या भिंतीवर चढताना दिसले. आतून उत्साहाचा मूड होता. कोणी नाचत होतं, कोणी टाळ्या वाजवत होतं, कोणी गात होतं, कोणी एकमेकांना मिठ्या मारत होतं, तर कोणी हसीना यांच्या विरोधात घोषणा देत होते. काहींनी तिला मारेकरी म्हटले, तर काहींनी तिला एक हुकुमशहा म्हटले. दुसरीकडे याच निवासस्थानी अनेक जण नमाज पडताना दिसले. काही मिनिटातच काही जमावाने छतावर चढून राष्ट्रध्वज फडकविला, तर काहींनी मुख्य इमारतीत घुसून तोडफोड सुरू केली. अनेक जण त्यांच्या बेडरूममध्ये गेले आणि सेल्फी काढण्यासाठी सोफ्यावर झोपले. हे राजवाड्यामध्ये कब्जा केल्यासारखेच होते. नीटनेटके मॅन्युफॅक्चर केलेल्या लॉनवर हजारो लोकांनी कब्जा केल्यामुळे काही जण तलावात उतरले आणि अंघोळ करण्यास सुरुवात केली, तर काही जण मासे पकडत होते. त्यांनी लाकडे आणि इतर गोष्टी गोळा केल्या, त्या पेटवून दिल्या. जसजशी गर्दी वाढत होती तसतशी येथील परिस्थिती आणखी बिकट होत गेली. कोंबडी, बदक, कबूतर, गाय, बकरी, तलावातील जिवंत मासे, फणस, नारळ, टीव्ही, प्रिंटर, मॉनिटर, एअर कंडिशनर, फ्रीज, खुर्ची, टेबल, सोफा असे अनेक जण जे मिळतंय ते लुटून नेत होते. स्टील आणि लाकडी कॅबिनेट, फिटनेस उपकरणे, फुलदाणी, बाहुली, उशी, गादी, चमचा, काटा जे हातात मिळेल ते घेऊन जात होते. आपल्या मुलीसोबत आलेल्या एका आईने आठवण म्हणून काही सजावटीची रोपे उपटून टाकली. तजरीमीन मिली या सॉफ्टवेअर इंजिनियरने बागेतून काही फुलं काढली आणि तिचा बन सजविला. हा एक मोठा विजय आहे. आमच्याकडे जे सरकार होते ते लोकांचे सरकार नव्हते, ते एक न निवडलेले सरकार होते. त्याला उत्तरदायित्व नव्हते. ते सरकार आज पडले आहे. कदाचित मी पुन्हा येथे येऊ शकणार नाही, त्यामुळे मी फुलं तोडली आणि आनंदाने माझं बन सुशोभित केलं, असं मिली म्हणाली. महमूदुल हसन हा गणभवनावर हल्ला करणाऱ्यांमध्ये पहिला होता. आम्ही मुख्यद्वारातून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा तेथे काही लष्कराचे जवान उभे होते. ते म्हणाले, तुम्ही निवासस्थानात प्रवेश करू शकता, परंतु कोणतीही तोडफोड करू नका. राष्ट्रध्वज घेऊन हजारो आंदोलक दुपारी 3 वाजताच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयावर उतरले. कार्यालयाची सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या सशस्त्र पोलीस बटालियनचा एकही पोलीस कर्मचारी तेथे नव्हता. आंदोलक जल्लोष करत होते, घोषणा देत होते. त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याचे वर्णन केले होते. घोषणांचा समावेश होता, कोण पळून गेले? शेख हसीना, शेख हसीना, मला सांग शेख हसीना, कुठे गेलीस? अनेकांनी कार्यालयात जाऊन अनेक मौल्यवान वस्तू पळवून नेल्या. त्यावेळी आंदोलकांचा दुसरा गट राष्ट्रीय संसदेत धावला. त्यांनी संसद भवनाकडे जाणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांवर लावलेले बॅरिगेड्स तोडून काढले आणि त्या दिशेने कूच केली. यावेळी एकही पोलीस अधिकारी दिसला नाही. लष्कराचे काही अधिकारी तेथे होते, पण त्यांनी कोणालाही आतमध्ये जाण्यापासून रोखले नाही. काही मिनिटातच संसदेसमोरील जिना हजारो आंदोलकांनी भरून गेला. काहींनी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला, तर काहींनी सीमा कुंपणातून चढून प्रवेश केला.
बरेच लोक सभागृहाच्या चेंबर हॉलमध्ये गेले. त्यांनी आसनांवर बसून फोटो काढले. त्यांनी सभागृहाच्या व्यासपीठावर उभे राहून जल्लोष केला. काक्रेलमध्ये काही लोकांनी सरन्यायाधीश ओबेतुल हसन यांच्या अधिकृत निवासस्थानाची तोडफोड केली. त्यांनी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सरन्यायाधीशांच्या घरात घुसून कार आणि फर्निचरसह अनेक मौल्यवान वस्तू पळवून नेल्या. बांगलादेशातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाने भारत बांगलादेश सीमेवर अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी BSFचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी कोलकात्याच्या दिशेने गेले आहेत. सीमेवर अतिरिक्त जवान तैनात करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच तुमच्या प्रतिक्रियाची नोंद द्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.